माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु। पडिय देह भाव पुरवी वासना, अंती ते आपणा पाशी न्यावे। पडिय देह भाव पुरवी वासना, अंती ते आपणा पाशी न्यावे। मागे पुढे उभा राही सांभाळीत, आलिया घात निवारा ह्या। योगक्षम त्यांचे जाणी जड भारी, वाट दावी करी धरोणिया। पडिय देह भाव पुरवी वासना, अंती ते आपणा पाशी न्यावे। तुका म्हणे नाही विश्वास जामणी, पहावे पुराणी विचारुणी। पडिय देह भाव पुरवी वासना, अंती ते आपणा पाशी न्यावे। योऽन्त प्रविश्यमुवाच मिमां प्रसुप्तां, संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्नाम्। अन्यांश हस्तचरण श्रवणत्वगादे, प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। सम्पाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराजः। वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुं तं। नमामि जोगं शिरसा गुरुं तं। इंद्रायणी तिरी धन्य देहु ग्राम, तेथे जन्म घेती सवे तुकया राम। अभंगाच्या चिंतने मोक्ष मुक्ती, श्री सच्चिदानंद तुकाराम मूर्ती। मूकं करोति वाचालं, पंगुं लंघयते गिरिं, यत्कृपातमहं वन्दे परमानंद महावं। महायोगपीठे तटे भीमरध्यां, वरं पुंडरीकाय धातु मुनीन्द्रहे। समागत्य तिष्ठन्तमानन्द कन्दं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगकारो प्रथम नमन। पांडुरंगकारो प्रथम नमन। बाबा क्या पांडुरंगकारो प्रथम नमन। 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 हा तूच रे चरण संततिया, तूच रे चरण संततिया। तूच रे चरण संततिया, तूच रे चरण संततिया। हा तूच रे चरण संततिया, तूच रे चरण संततिया। त्याच्या कपादाने कथित विचारो, त्याच्या सद्गुरु दास होगा। त्याच्या कृपादाने कथित विचारो, बाबाजी सद्गुरु दास होगा। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो। बाबाजी सद्गुरु दास तुका, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु। पडिय देह भाव पुरवी वासना, अंती ते आपणा पाशी न्यावे। प्रस्तुत सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत हृदय सम्राट विश्ववंद्य संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज
यांचा 5 चरणाचा अभंग आजच्या या कीर्तन समर्पणाकरिता गायलेला आहे, तो निवडलेला आहे. अभंग वारकरी संप्रदायाच्या संध्या विधीतील जो हरिपाठ म्हटला जातो त्या हरिपाठातला नाही, पण हरिपाठात म्हटल्या जाणार. म्हणजे हरिपाठामध्ये ज्या गुरु परंपरेचे जे आपण अभंग म्हणतो त्या गुरु परंपरेच्या 27 अभंगांच्या नंतरचे अभंग सर्वांना बहुश्रुत आहे, सर्वांना ज्ञात आहे. अशा या गुरु परंपरेच्या अभंगाला, या अभंगाचं स्मरण माघ शुद्ध दशमीचा पर्वकाळ नुकताच होऊन गेला. 5-6 दिवसापूर्वी जगद्गुरु श्री तुकोबारायांच्या संपूर्ण मानवी जीवनामध्ये श्री तुकोबारायांसारखा उंच अधिकाराचा महात्मा की त्या श्री तुकोबारायांच्या कर्तृत्व शक्तीचा स्वीकार स्वतः श्री सद्गुरूंना करावा लागला. तुकोबारायांसारख्या महात्म्याला गुरूंनी सापडावं आणि त्यांना अनुग्रह द्यावा. त्या अनुग्रह स्वीकारल्यानंतरचा संपूर्ण 43 वर्षाच्या श्री तुकोबारायांच्या शेवटच्या मानवी देहामध्ये आहे तोपर्यंतच्या क्षणापर्यंतचा प्रवास भगवत चिंतन आणि सद्गुरूंचा आपल्या जीवनावर झालेला प्रवाह आणि जी कृपा झाली त्या कृपेतून श्री पंढरीनाथाची आपल्यावर काय कृपा झाली, आपल्या परमार्थ करत असताना त्या कृपेचा श्री तुकोबारायांना आलेला अनुभव म्हणजे आजचा अभंग. विठ्ठल सापडविले वाटे जाता गंगा स्नाना, मस्तकी तो जाना ठेविला कर भोजन मागती तुप पाऊशर, पडिला विसर स्वप्ना माझी. ही प्रसंग अनुग्रहा प्रसंगी बाबाजी चैतन्याने श्री तुकोबारायांना राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ या बीज मंत्राचा अनुभव आणि अनुभूती श्री तुकोबारायांच्या 43 वर्षाच्या कालखंडामध्ये साधना झाली. त्या साधनेतून आपल्यावर परमात्मा काय कृपा करतो तो अनुभव आजच्या अभंगामध्ये थोडक्यात त्याचं चिंतन आपण करणार आहोत. कीर्तनाला प्रारंभ करण्यापूर्वी 2 शब्दांचा परिहार. आपल्या या श्री क्षेत्र नाशिक नगरीमधील पाथर्डी फाटा संत गजानन महाराज भक्त परिवार, या भक्त परिवाराच्या या सर्व मार्गदर्शनाने संत गजानन महाराज प्रगट दिन तसेच इच्छापूर्ती संत गजानन महाराज मंदिराचा वर्धापन दिन आहे आणि त्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने 7 वर्ष पूर्ण आणि 8व्या वर्षात पदार्पण आहे. बरोबर ना? 8व्या वर्षात हे पदार्पण आहे आणि ह्या निमित्ताने भव्य दिव्य गोड हा सप्ताह आपल्या ह्या परिसरामध्ये, ह्या नगरामध्ये, या शहरात संत श्रेष्ठ श्री गजानन महाराजांचं हे पवित्र गोड आणि ह्या मंदिराचं वैशिष्ट्य इच्छापूर्ती संत श्रेष्ठ गजानन महाराजांचं मंदिर आहे. तुम्ही संतांकडे गेलात, सर्व संत इच्छा पूर्ण करणारे असतात, फक्त भक्तीची इच्छा मनात असली की संत पूर्णच करतात. ते संत श्रेष्ठ गजानन महाराज. अशा महाराजांच्या या पवित्र गोड प्रांगणामध्ये आपण हा सप्ताह, हा नामोत्सव मोठ्या उत्साहाने आनंदाने आपण सर्वजण करत आहात. हा सप्ताह संत श्रेष्ठ गजानन महाराजांच्या या परिसरातील, आपल्या या परिसराचं साधू वैभव श्री हरिभक्त परायण शिवराम महाराज मस्कर पिंपळद यांच्या कृपाशीर्वादाने, त्याचप्रमाणे आपल्या या नाशिक जिल्ह्यातील आमचे ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुबंधू, या परिसराला, या जिल्ह्याला सर्वांप्रती आदर ठेवून आपल्या वारकरी संप्रदायामध्ये फार मोठे कीर्तनकार, ख्यातनाम संप्रदायाची सेवा करणारे ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुबंधू आदरणीय श्री हरिभक्त परायण शांतारामजी महाराज बोडके, आदरणीय श्री महाराजांच्या या मार्गदर्शनाखाली हा अखंड हरिनाम सप्ताह इथे संपन्न होऊ पाहतो आहे. या निमित्ताने बऱ्याच दिवसापूर्वी या कार्यक्रमाचं निमंत्रण परिसरातील सर्वच या सप्ताहामध्ये सहभागी होणारे सर्व कार्यकर्ते मंडळी, सर्व जे भजनी मंडळ असेल, सप्ताह कमिटी मंडळ असेल, सर्व कार्यकर्ते मंडळी असेल, सर्वांच्या निमंत्रणाने, सर्वांच्या नियोजनाने, आज्ञेने ही सेवा माझ्याकडे आली
आणि सर्वांचं प्रतिनिधित्व करून आदरणीय श्री आमचे सन्मित्र श्री ज्येष्ठ गुरुबंधू शांताराम महाराज यांच्या आज्ञेने त्यांच्या संपर्कातून तुम्हा सर्व भाविक संत सज्जनांच्या सेवेचा आणि दर्शनाची झालेली ही भेट आहे. विठ्ठल अभंग सर्वांना सुपरिचित आहे. तसं वक्त्याला बोलत असताना वक्त्याचं हे कॉमन वर्ड आहे, अभंग परिचित आहे. तसे बरेच अभंग अपरिचित असतात, पण म्हणण्याचा तो प्रघात आहे की. आणि पण आजचा अभंग त्याला अपवाद आहे. अभंग हा परिचितच आहे, कारण हा अभंग सर्वांच्या पाठातला आहे. का तर तो हरिपाठामध्ये म्हटला जातो म्हणून. आमचे गुरुजी विठ्ठल बाबा घुले आम्हाला पाठात सांगायचे, बुवा ज्याला हरिपाठातले अभंग अपरिचित असतील समजावं त्याची पाठ परमार्थकडे आहे. त्याचा जर पाठ नसेल ना हरिपाठ, समजावं त्याची पाठ त्या परमार्थकडे. म्हणून हे अभंग नाही शब्दाने घोकमपट्टी करून जरी पाठ नसले ना, पण थोडेसे कानफडात आपलं ते कानपाठ म्हणजे कानावर ते शब्द थोडेसे आलेले असतात, ते स्मरण झालेले असतात, कोणीतरी म्हटलेले असतात, त्यांच्या सोबत आपण ते ऐकलेले असतात, ते श्रवण झालेलं असतं. एवढे प्रभावी शब्द श्री तुकोबारांच्या मुखातून आलेले आहे. संतांच्या मुखातून आलेली वाणी याला समाधी वाणी म्हणतात. परमात्म्याच्या मुखातून आलेली वाणी याला समाधी वाणी म्हणतात. श्रीमद भगवत गीता भक्तराज अर्जुनाला रणांगणावरती ज्यावेळेला श्रीमद भगवत गीतेचा ग्रंथ सांगितला, देवाच्या मुखातले वाक्य श्रीमद भगवत गीता म्हणजे समाधी वाणी आहे. समाधी शब्द आहे. तुकोबाराय ज्ञानोबाराय सर्व संतांच्या मुखातले वाक्य शब्द म्हणजे याला समाधी वाणी म्हणतात. विठ्ठल म्हणून निर्धारित वेळेत आपण श्री तुकोबारायांच्या या अभंगाचा सारासार विचार आपण करणार आहे. अत्यंत सोपं साधं चिंतन आहे. तुम्हाला झोप न येऊ देण्याची माझी जबाबदारी आहे. तसा टाइमही फ्रेशच आहे. झोपेचा का टाइम आहे? अजिबात झोप येणार नाही ही खात्री आहे. तुम्हाला झोप येणारच नाही. समजा आलीच एखाद्याला एवढ्या टायमिंग मध्ये या 97च्या वेळेत आलीच, येणार तर नाहीच, पण समजा आलीच, काय नाही, आपण जावं त्याच्या पोटी जन्माला यावं, बाकी दुसरं काय करावं. विठ्ठल मोठं सुंदर नियोजन कार्यकर्त्यांनी केलेलं आहे आणि टायमिंग खूप चांगलं आहे. आता 97ची कीर्तन हा फ्रेश टाइम आहे आणि तो गरजेचा आहे. परमार्थिक कार्याला, त्या सगळ्या चिंतनाला, त्या गौरवाला पोषक टाइम आहे. म्हणून सर्व कार्यकर्त्यांना वंदन करतो, नमस्कार करून सेवेला प्रारंभ करतो. बघा, श्री तुकोबाराय या सगळ्या गोष्टींची विचारधारा पहिल्या प्रथमतः ज्यांच्या दरबारात आहोत त्यांचा सुद्धा प्रगट दिन 2 दिवसावर आलेला आहे. संत श्रेष्ठ गजानन महाराजांचा प्रगट दिन आहे. साधू वैभवातलं हे जीवन गजानन महाराजांचं आहे. अशा साधूच्या भूमीतला हा उत्सव आहे. खर तर गजानन महाराज ही वैराग्यस्य परममूर्ती होती. देश वेश नव्हे माझा सहज फिरत आलो, अशा तत्वावर आरूढ राहिलेलं जीवन ते म्हणजे संत श्रेष्ठ गजानन महाराज. विठ्ठल विठ्ठल अशा महात्म्यांचा कृपा प्रसाद आपल्यावर तो आहेच. म्हणून हे परमार्थाचं दिव्य वैभव तुम्ही सर्व कार्यकर्ते मंडळी इथं आध्यात्मिक, राजकीय, शैक्षणिक, परमार्थिक सर्व क्षेत्रातली माणसं या सप्ताहामध्ये सहभागी आहे. म्हणून एवढं दिव्य दर्शन आपण अनुभवत आहात. विठ्ठल विठ्ठल आता संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी या अभंगाची सुरुवातच भामरे साहेब माझा या शब्दाने केली. माझा शब्द. आता माझा शब्द बाबा कुठे उच्चारतात? जिथे आपुलकी आहे, जिथं स्नेह आहे आणि जिथं आपल्या आपुलकीचं नातं आहे तिथे माझा शब्द. कारण माझा म्हटलं की जवळचा, आपले म्हटले की थोडं लांबचं, आणि फारच दूर गेलं का काय माहिती कोण आहे. आलं का लक्षात? माझा, माझे हे शब्द सगळे जवळीक निर्माण करणारे. तसं श्री पंढरीनाथाच्या
पांडुरंगाच्या संबंधाने तुकाराम महाराजांनी देवाला माझं म्हणा. कारण कधी या सगळ्या गोष्टीतून, कारण माझ्या म्हणण्यामध्ये ती तेवढी एकदम जवळीकता आहे. ज्या अर्थी तुकोबार आहे पांडुरंगाच्या संबंधाने माझ्या शब्दाची अभिव्यक्ती सादर करतात, त्या अर्थी तुकोबारायांचं आणि पांडुरंगाचं हे सख्यत्व या शब्दातून दिसतो. ही भक्तीची ताकद आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून माझं म्हटलं की सगळं कार्य बदलतं असं सांगितलं जातं. छोटीशी जुन्या काळातला प्रसंग, छोटीशी बालमूर्ती. त्या काळातले लोकमान्य टिळक शाळेमध्ये शिकत होते. शिकत असताना टेबलावर नकाशा ठेवलेला. गुरुजींनी विचारलं विद्यार्थ्यांना, नकाशा कोणाचा? कोण म्हटलं भारताचा, कोण म्हटलं हिंदुस्थानचा, कोण म्हटलं इंडियाचा. पण छोटीशी बालमूर्ती टिळकांची उठली. टिळक उठले, तरा 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 चालत त्या टेबलाजवळ गेले. एक हात नकाशावर ठेवला टिळकांनी आणि एक हात छातीवर ठेवला. सांगितलं, गुरुजी हा भारत देश हा माझा भारत देश आहे. ही माझा शब्दाची ताकद आहे. कारण माझा म्हटल्यावर त्याला वेगळीकतात नाही, एवढी उंची त्या शब्दात आहे. विठ्ठल विठ्ठल. तसं माझा म्हटल्यावर ती ममत्व भावना, ते स्नेह भगवंताच्या संबंधाने श्री तुकोबारायांप्रती त्यांच्या अंतरंग वृत्तीतून ते सामावताना दिसतं. म्हणून तुम्ही पहा, या सर्व गोष्टीतून सर्वतोपरी कधीतरी काय केलं, कधी संतांनी देवाला माझं म्हणावं, पण कधीतरी असंही झालं की संतांनी देवाला माझं म्हणावं, कधी कधी तर देवाने सुद्धा संतांना माझं म्हणावं. मग असं म्हणण्यात काय आपल्याला आठवण होते की कधी कधी देवाने सुद्धा अशा कोणत्या संतांना माझं म्हटलं? साधकांचा माय बाप दर्शने हरे ताप, सर्वभूती सुख रूपा ज्ञानोबा माझा, सर्वभूती सुख रूपा ज्ञानोबा माझा. साधकांचा माय बाप दर्शन हरे ताप, सर्वभूती सुख रूपा ज्ञानोबा माझा, सर्वभूती सुख रूपा ज्ञानोबा माझा. साधकांचा माय बाप दरोषणे हरे ताप, सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. अंडरलाईन करण्यासारखं वाक्य आहे. ज्ञानोबा माझा श्री पंढरीनाथाने. आता इथं बराच विस्तार आहे ह्या प्रमाणातून. काय विस्तार आहे? गोड चिंतन आहे, अत्यंत सोपा विचार आहे. श्री पंढरीनाथाने भगवंताने स्वतः ज्ञानोबारायांप्रती माझं म्हणावं, अशी माऊलींची काय उंची आहे. सज्जनो, माऊलींची उंची म्हटल्यानंतर सर्व संतांपेक्षा ज्ञानोबारायांप्रती श्री पंढरीनाथाचं हे विशेषण, भगवंताचं विशेषण, ज्ञानोबा माझा. का बरं ज्ञानोबा माझा? तर ऐका, ज्ञानोबा माझा का? फक्त ज्ञानोबाच माझा का? त्याचं स्पष्टीकरण असं आहे, सांगतो तुम्हाला. या विश्वामध्ये, या जगात सांप्रदायिक भक्त परिवार आणि पारमार्थिक क्षेत्रात सगळे असणारे आपण सगळी माणसं, आपल्याला दोन आया आहे. प्रत्येकाला आया ज्या आहेत त्या दोन आहेत. पहिली आई जिने आपल्याला जन्म दिला, 9 मास कष्टलासी, 10व्याने प्रसूत झाली, हिताची कर्म चाड तुझी मान अडकली. 9 महिने 9 दिवस जिने आपल्याला सांभाळलं पोटामध्ये, एवढ्या कठीण परिस्थितीमध्ये संघर्ष करून ज्या आईने आपल्याला वाढवलं, लालयत 5 वर्षांनी 10 वर्षांनी ताडयत, नंतरचा काळ श्रीमद भागवत वर्णन करतं. अशा आईने सांभाळ, तिने जन्म दिला, विश्व दाखवलं, जग दाखवलं. पहिली आई जन्म देणारी आई आहे. पण पुढे ऐका, जन्म जिने दिला ती आई आहे, पण मरेपर्यंत, जन्म दिल्यानंतर मरेपर्यंत कसं जगावं हे शिकवणारी आम्हाला दुसरी आई मिळाली. त्या आईचं नाव आहे ज्ञानोबा माऊली. त्या आईचं नाव आहे ज्ञानोबाराय.
कारण जन्माला घालवलं आईने, पण जन्मानंतरच्या माणूस म्हणून कर्तव्य शक्तीचा अधिकार, माणूस म्हणून कसं जगावं हे दाखवून देण्याच्या कर्तृत्व शक्तीतून परमार्थ आमच्या जीवनातला उज्ज्वल केला तो ज्ञानोबारायांनी. म्हणून आमची दुसरी आई माऊली आई आहे. सांगू तुम्हाला माऊलीला आई का म्हणतात? कारण ज्ञानोबाराय असे संत आहेत, ते कृपाळू आहे, ते उदार आहे, सर्व तो विशासनाने ते आईच्या स्वरूपातून ती ज्ञानाबाई ती आमची आई आहे, एवढ्या सातत्यपूर्ण लक्षणाने ती परिपूर्ण आहे. म्हणून ज्ञानोबा माझा विठोबा विठ्ठला विठ्ठला कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, तया नमस्कार वारंवार, तया नमस्कार वारंवार. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, भक्त करुणाकर ज्ञानाबाई भक्त करुणाकर आहे. आणि म्हणून ऐका, या सर्व गोष्टीतून हे विशेषण आहे, कृपाळू आहे, उदार आहे. आणि सांगू परमार्थ करत असताना, आपल्याला जवळ घेत असताना ज्ञानोबा सर्वांना जवळ घेतात. हो, सर्वांना जवळ घेतात. आमचा अनुभव आहे, आमचा अनुभव आहे महाराज. सगळे काही विद्यार्थी आळंदीला विद्यार्जन करण्यासाठी जातात माऊलींच्या जवळ आळंदीला. पण सांगू तुम्हाला, गेलेले सगळे विद्यार्थी आपण सगळे दगड आहोत. हो, पण अशाही दगडांवर ज्यांनी कृपा केली ती ज्ञानोबा आहे. काय आपल्याकडे प्रामाणिकपणाने या गादीवरून सांगतो, काही नाहीये, पण तरी सुद्धा सन्मानाने ज्यांना स्वीकारलं आणि ज्यांनी स्वीकारलं, प्रामाणिकपणाने 2003 ते 2007 संस्थेचा कालावधी आम्ही आमच्या डोळ्यांनी तो अनुभवला. काहीच केलं नाही, पण माऊलींना 5 वर्षात कधीच सोडलं नाही. ही माऊलींची कृपा आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणून माऊली कृपा करतातच. हो, कसे कृपा करतात? माऊली म्हणजे आई आहे. वैराग्यस्य परममूर्ती त्याग म्हणजे श्री तुकोबा. आणि ज्ञानोबारायांना आई का म्हणतात? दुसरं अभिवचन ऐका. ज्ञानेश्वर माऊली आई काय आहेत? काय ज्ञानोबाराय आई काय? कारण आई तिला म्हणतात, हो गुणावर तर सगळं जग प्रेम करतं. सज्जन बाबा ऐक नाही, गुणावर सगळे प्रेम करतात. जगाचा नियम आहे, तुमच्याकडे ज्ञान आहे, जगाचं प्रेम आहे, तुमच्याकडे संपत्ती आहे, जगाचं प्रेम आहे. धनवंता लागे सर्व मान्यता हे जगी, सगळं आहे, ज्ञान आहे, धन आहे, प्रतिष्ठा आहे, मान आहे. कारण काहीतरी आहे म्हणून जगाचं प्रेम आहे. पण पुढचं वाक्य ऐका, काहीच नाही तरी सुद्धा प्रेम आहे, आणि जी करते तिचं नाव आई आहे. विठ्ठल विठ्ठल तुम्हाला महत्वाचा विचार तुमच्या समोर असा मांडायचा आहे. गुणावर जग प्रेम करतं बरं का, पण दोष, वाईट, क्रूरता असून सुद्धा जे दोष आपल्याकडे आहेत, हे दोष पाहून सुद्धा जी प्रेम करते ना, तिला आई म्हणतात. तिला आई म्हणतात. गल्लीमध्ये भांडणं होऊ द्या दोन मुलांचे, एकाने खडा मारला, डोकं फोडलं, ते रडत रडत आईकडे आलं. आणि मात्र त्याच्या आई तक्रार करत त्याची आई त्याच्या दारात, काय ग तुला कळत नाही, माझ्या बाळाला खडा मारला, डोकं फुटलं याच. आता ती आई काय म्हणते, आपल्या मुलाने दुसऱ्या मुलाला दगड मारला, डोकं फुटलं, पण जिच्या मुलाने खडा मारला, जिच्या मुलाला, त्या दोषी मुलाची आई त्या समोरच्या मुलाच्या आईला सांगते, जाऊ दे ग ताई, परत माझा राजा असं करणार नाही, एवढ्या वेळेत जाऊ दे. तिला आई म्हणतात. आलं का लक्षात? तिला आई म्हणतात. अहो, गुणावर जे प्रेम करतं पण दोषावर सुद्धा प्रेम करतं, तिला आई म्हणतात. मग असं ज्ञानोबारायांनी काय दोषावर प्रेम केलं, त्याचा दाखला देऊन पुढील चिंतनाकडे मला जायचंय. माऊलींनी सुद्धा या विश्व प्रतिज्ञेकडे पाहत असताना सुद्धा दोषी, खळ, दुष्ट असणाऱ्या लोकांवर सुद्धा प्रेम केलं. कसं? पसायदानातल्या 4-5व्या क्रमांकाची ओवी सर्वांना पाठ आहे, सर्वांना पाठ आहे. आणि या सगळ्या बोलण्याला त्या ओवीचा पुरावा आहे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर मीरती वाढो, भूता परस्परे जोडो मैत्री जीवांचे. लक्षात? जे खळांची व्यंकटी सांडो. खळ म्हणजे काय? दुष्ट. खळ म्हणजे वाईट. माऊलींनी असा कधी विचार व्यक्त केला नाही. जे वाईट आहे, जे दुष्ट आहे, जे पापी आहे, जे क्रूर आहे, त्यांचा नायनाट हो असं नाही म्हटलं. त्यांचा
आपल्या भाषेत सपाटा हो असं नाही म्हटले कधी. जे खळ आहे, जे दुष्ट आहे, जे वाईट आहे, त्यांचा दुष्टपणा, खळपणा, क्रूरपणा नष्ट हो आणि त्यांना सत्कर्म करण्याची वृत्ती त्यांच्या अंतःकरणामध्ये तया सत्कर्म मिरती वाढो. त्यांना सत्कर्म करण्याची वृत्ती त्यांच्या अंतःकरणामध्ये लाभो मिळो ही भावना ज्या आईची आहे, अशा ही दुष्टपणावर सुद्धा प्रेम करून आपल्याला जवळ घेते ती आई म्हणजे आमची ज्ञानोबा माऊली. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून ज्ञानोबारांना ज्ञानोबा माझा साधकांचा माय बाप, दरुषणे हरे ताप, सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. हे फॉरेनर टाळकरी बस रे बाबा. विठ्ठल विठ्ठल म्हणून ज्ञानोबारायांना माझा का म्हणावं तर ज्ञानोबाराय हे दातृत्वपणाने आईचं अंतःकरण आहे. तसं सर्व संतांपैकी ज्ञानोबारायांनाच माझं का तर ज्ञानोबा माऊली आई. ज्ञानोबा माझा ही माझा शब्दाची ताकद आहे. म्हणून ऐका, कधी संत देवाला माझं म्हणतात, कधी देव सुद्धा कधीतरी संतांना माझं म्हणतात. विठ्ठल विठ्ठल काय माझा शब्दाची ताकद आहे. आपल्या प्रास्ताविक चिंतनाचा विचार हा माझा शब्दावर आहे. प्रत्येक चरणाचा शब्दा शब्दाने धावता अर्थ सांगून जिथं थांबेल तिथं 9:15 वाजलेले राहतील. आलं का लक्षात. अभंग 5 चरणाचा आहे पण विस्तार आणि चिंतन अत्यंत अलभ्य गोड आहे. म्हणून माझा शब्दाची उंची काय, रामायणातलं वर्णन पहा. ज्या वेळेला रामचंद्र प्रभूंना वनवास निश्चित झाला मुसळे बाबा, राम प्रभू वनात निघाले. लक्ष्मणजींचं तर जाऊ द्या नंतरच आहे, पण पहिले भरतजी मागे लागले. भरताने सांगितलं, म्हटले देवा तुमच्या सोबत वनात यायचे. रामप्रभूंनी विचारलं का रे बाबा का वनात. अरे वनवास मला एकट्याला आहे. का वनात. म्हटले मला एकट्याला वनवास आहे, तुला येता येणार नाही. रामप्रभू भरताला सांगतात अरे आज्ञा बापाची आहे, तू बापाचं, मी बापाचं वचन सांभाळतो, तू राज्य सांभाळ, मी वनात जातो. हट्टाला पेटले भरतजी. यायचंय म्हटले का. रामप्रभूंनी भरताला प्रश्न विचारला का रे भरता का तुला वनात यायचंय. तर भरताने दिलेलं उत्तर फार गोड आहे, लक्षपूर्वक ऐका. भरतजी सांगतात देवा मी तुमचा आहे म्हणून वनात यायचंय. मी तुमचा आहे ना म्हणून वनात यायचंय. मी तुमचा म्हटल्यानंतर रामप्रभूंनी सांगितलं अरे जर मी तुझा आहेत ना तर मात्र मी सांगतो ते ऐकावं लागेल. रामाचं भरताला ऐकावं लागलं आणि भरत नंदीग्रामात थांबले. आता पुढचा सेकंड क्लास मुद्दा असा आहे लक्ष्मणाचा. तेच सेम नियोजन लक्ष्मणजी सुद्धा रामचंद्र प्रभूंच्या मागे लागले. आपण तर ऐकतच नसतो. रामायणात सर्वात गरम डोक्याचा माणूस म्हणजे बाबा लक्ष्मण आहेत. लक्ष्मणाने आग्रह केला नाही प्रभू मी येणार म्हटले वनात, आपण थांबत नाही. का रे बाबा आता का. आता लक्ष्मणाचा ट्विस्ट ऐका. लक्ष्मणाने सांगितलं म्हटले देवा मी तर वनात का येणारच. प्रभू म्हटले का कारण या सगळ्या गोष्टीतून असं आहे मी तुमचा नाही तुम्हीच माझे म्हणून मी वनात. तुम्हीच माझे म्हणून मी वनात. तुम्ही माझे म्हणणाऱ्या रामाला लक्ष्मणाचं ऐकावं लागलं आणि मी तुमचा म्हटलेल्या भरताला रामाचं ऐकावं लागलं. ही माझा शब्दाची ताकद आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणून अशा या माझ्या तत्वाचा परिणाम भक्ती कर्तृत्व शक्तीमध्ये जर एवढं विलक्षण आहे मग श्री तुकोबरायांना 43 वर्षाच्या कालखंडामध्ये शेवटच्या श्वासापर्यंतचा जीवनातला प्रवास श्री पंढरीनाथाची अनुभूती क्षणाक्षणाला अशी नेमकी काय आली त्या अनुभूतीचा भाव श्री तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात. माझा विठोबा कैसा प्रेम भाव, माझा विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझा विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझा विठोबाचा कैसा प्रेम भाव.
पुरवी वचना बळी देह भाव 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 पुरवी माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु. श्री तुकोबाराय एवढ्या व्यापक आणि दूरदृष्टीच्या विचारांपर्यंत माझ्या विठोबाचा, माझा विठोबा आणि मी विठोबाचा, पण काय कैसा प्रेम भाव. श्री तुकोबाराय पंढरीनाथाबद्दल अभिव्यक्त भावना निर्माण करतात. तो भाव इतका स्पष्ट आहे, किती प्रेम आहे, कैसा प्रेम भाव, इतकं प्रेम आहे, इतका भाव आहे. पण ऐका, इथं काहीतरी विशेषण आहे. अहो, देवाप्रती भक्ताला भाव व्यक्त करावा लागतो. इथं तुकोबरायांप्रती देवाने भाव व्यक्त केला तुकोबरायांप्रती, म्हणून विठोबा माझा. विठ्ठल विठ्ठल दोन अर्थाने याची संगती लावता येते. तुकोबरायांचा अगोदर भाव तेवढ्या उंचीचा, म्हणून तुकोबरायांप्रती देवाचा भाव तेवढ्या उंचीचा. कैसा प्रेम भाव, किती प्रेम आहे हो, किती देवाचं प्रेम, काय प्रेम, कैसा प्रेम भाव. अहो, फक्त शब्दाने सांगून होणार नाही, क्रिय लक्षणाने सिद्ध करावा लागेल. भक्ती कर्तृत्वाने पांडुरंगाची कृपा श्री तुकोबरायांच्या प्रती किंवा आपल्याही जीवनामध्ये घडलेला केलेला परमार्थ, त्या परमार्थाचे रिटर्न्स आपल्या आयुष्यामध्ये मार्गक्रमण करत असताना नेमके काय आहे ते प्रत्येकाच्या अनुभूतीतून परमार्थातून ते जाणवताच हे खऱ्या परमार्थाचं द्योतक आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. महाराज तत्र तत्र धुम्मो तत्र तत्र वन्यही हा सिद्धांत आहे. ज्या अर्थी धूर आहे त्या अर्थी जाळ आहे, ज्या अर्थी जाळ आहे त्या अर्थी धूर आहे. सगळ्या गोष्टी अनुमान प्रमाण आणि सिद्ध प्रमाण, प्रत्यक्ष प्रमाण सगळ्या गोष्टी आहे. तसं परमार्थ चाललाय, भक्ती चाललीये, वारी चाललीये, नामस्मरण आहे, कथा कीर्तन प्रवचन सगळं आहे. पण जे आपण करत आहात त्याचा रिटर्न्स काय. आजच्या अभंगातून स्वकर्तृत्वातून श्री तुकोबरायांच्या जीवनामध्ये जो परमार्थ सिद्ध झाला, संपूर्ण पाचही चरणाचे किंवा ज्या ज्या भक्तांनी आपल्या जीवनाचा जो परमार्थ केला ना, परमार्थ आणि भक्ती खरी अंतरंगातून, मी शब्द वापरलाय जाणीवपूर्वक, जो खरा परमार्थ ज्यांच्या जीवनामध्ये घडला त्यांचे रिटर्न्स त्यांच्या अनुभवातून भक्तांना मिळालेच, याला परमार्थ म्हणतात. तसं तुकोबरायांच्या जीवनामध्ये माझ्या शब्दाने पांडुरंगाने केलेली कृपा म्हणजे पाचही चरणातून तुकोबरायांच्या जीवनामध्ये भक्ती करत असताना मिळालेले रिटर्न्स म्हणजे अभंगाचे पाचही चरण आहे. विठ्ठला विठ्ठला एवढं प्रेम हो, एवढं प्रेम, कैसा प्रेम भाव. पण काय आपणची देव होया गोरो आपणची देव होया गोरो आपणची देव होया गोरो आपणची देव आपणची देव होय गुरु. अहो, प्रेम आहे, भाव आहे, पण कैसा आपणची देव होय गुरु. काय विस्तार आहे महाराज. या सगळ्या अभंगाचं मूळच पहिलं चरण आहे. किती प्रेम हो, पण त्या प्रेमाचा रिटर्न्स कसं प्रेम आहे. आपणची देव होय गुरु. तो देवही होतो आणि तो गुरु होतो. देव तर आहेच पण तो गुरुही होतो. काय पुरावा या श्रीमद भगवद्गीतेमध्ये. या गीतेत या आले का सगळे. असे बोलवल्यावर येत जा, असे बोलवले का येत जा. आले गीतेत, उघडा गीता. उघडली, काढा दुसरा अध्याय. काढला, मग त्याच्यातला श्लोक पहा. त्यातला श्लोक असा आहे, भक्तराज अर्जुनाला रणांगणावरती युद्ध प्रसंगातून ज्या वेळेला दोन्ही सैन्याच्या मध्ये भगवंतानी रथ उभा केला,
त्या प्रसंगातलं वर्णन भगवान परमात्मा गीतेमध्ये सांगतात. सेनयोर भयोर मध्ये रथ स्थापयमेच्युत. भगवंताची आज्ञा आहे, अर्जुना दोन्ही सैन्याच्या मध्ये रथ उभा. पण ऐका ना, दोन्ही सैन्याच्या मध्ये रथ उभा करायला सांगितला, पण जरा देवाने युक्तिवाद केला. दोन्ही सैन्याच्या मध्ये रथ उभा केला, पण कसा केला? आता युद्ध तर दुर्योधनाच्या समोर आहे. तुम्ही जाणकार श्रोते आहात, तुम्हाला समजतंय सर्व. युद्ध बाबा दुर्योधनाच्या समोर करायचंय, पण रथ दुर्योधनाच्या समोर न करता द्रोणाचार्याच्या समोर रथ उभा केला. का उभा केला? त्यातलं गमक आहे. देवाला माहिती आहे, दुर्योधनाच्या समोर जर रथ उभा केला असता तर एकदम लढाई पेटली असती. कारण अगोदरचं कार्य सगळं जागरूक झालं असतं, सगळा भूतकाळ आठवला असता अर्जुनाला. यानेच दुःशासनाला आज्ञा दिली आणि द्रौपदीचं भर सभेत वस्त्रहरण करण्याकरता हाच दुष्ट पापी दुर्योधन आहे, यानेच हे केलं असतं आणि हेच करणारा हा सगळा आहे. म्हणून एकदम लढाई पेटून अर्जुन धावला असता दुर्योधनाच्या वरती. म्हणून दुर्योधनासमोर रथ उभा न करता म्हणून द्रोणाचार्याच्या समोर उभा केला, हे त्याचं उत्तर आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. आणि मग ऐका, मग रथ उभा केला. आता कथा सर्वांना, पुढचं चरित्र सर्वांना पाठ आहे असं गृहीत धरून मला सदावत सांगायचंय. उपदेशाला प्रारंभ केला. थोडक्यात भगवान बोलले अर्जुनाला, अर्जुना सगळं सोड, युद्ध करायला तयार हो. आता आपण आलोयत ना, युद्धाला प्रारंभ करायचाय, कर युद्ध. युद्ध कर म्हटल्यावर अर्जुनाने प्रश्न विचारला, कोणासोबत? म्हटले हेच सगळे. बापरे, यांच्या सोबत? ये तर माझी मम्मी, पप्याची आई, ताई, बाई, गुरु सगळेच माझेच आहेत. यांच्या सोबत कसं? म्हटले कसंही असू दे, ते कोणी असू दे, पण युद्ध करावं लागेल. अर्जुन तयार होत नाही. जेने मज धनुर्वेदू दिधला, ज्याने मला धनुर्विद्या शिकवलीये, ज्यांनी मला ज्ञानाचे धडे शिकवलेत, ज्यांनी मला पराकाष्ठेचं जीवन शिकवलंय, त्यांच्यावर मी बाण चालवावा, युद्ध करावं नाही शक्य देवा. भगवान म्हटले जास्त शहाणा होऊ नकोस, युद्ध करावं लागेल. मग तेव्हा थोडं व्यावहारिक बोलले अर्जुन. अर्जुनाच्या लक्षात येत नाही ना, कुतस्त्वा कशमलविदम विषमे समुपस्थितम अनार्य दुष्टमस्वर्ग मकीर्ती कर्म अर्जुना. अर्जुना तुला कर्म करावं लागेल, युद्ध करावं लागेल. तरी सुद्धा अर्जुनाच्या लक्षात येत नाही. थोडेसे व्यावहारिक भाषेतून भगवान चिडले, अर्जुनावरती चिडले आणि सांगितलं, अर्जुना क्लब्यम्मा स्मगम पार्थ नाही तत्व उपपद्यते क्षुद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्तोत्तिष्ठ परंतप. मग अर्जुनाच्या लक्षात आलं प्रकरण वाढलंय, कठीण आहे. भगवान रागवलेत, थोडेसे चिडलेले भगवान ह्या श्लोकातून. मग अर्जुनाच्या लक्षात आलं, ज्या अर्थी माझा मायबाप, जगाचा बाप, जगन्नाथ परमात्मा जर माझ्या कर्तृत्व शक्तीवर शंका घेऊन जर रागवत असेल तर आपलं कुठंतरी चुकलेलं आहे, आपल्याला ऐकावं लागेल. अर्जुन मान्य करतो आणि मग सांगतो, देवा तुम्ही माझे गुरु आहेत बरं का देवा, तुम्ही माझे गुरु आहेत. अर्जुनाने उपदेश भगवंताचा मान्य केला. मग आता तुम्ही ऐका, अर्जुन जर गुरुत्व मान्य करत असेल तर इथे अर्जुन भगवंताचा शिष्य आला. शिष्यस्ते हम शादी मम त्वम प्रपन्ना नाही प्रपश्यामी ममापनुद्यात. आणि मग या सगळ्या गोष्टीतून मी तुमचा गुरु शिष्य आहे देवा. जर अर्जुन शिष्य आहे, इथं परमात्मा अर्जुनाचा मात्र खऱ्या अर्थाने गुरु आहे. आपणची देव होय गुरु, आपणची देव होय गुरु, आपणची देव होय गुरु. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. आपणची देव होय गुरु, आपणची देव होय गुरु, आपणची देव होय गुरु. ज्या सर्व गोष्टींचा विचार आहे, आपणची देव होय गुरु. म्हणून या सर्व गोष्टीतून माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, तोच गुरु आहे. आणि तो तर देव तर आहेच, पण तोही गुरु होतो. कारण गुरु का व्हावं लागतं देवाला? कारण माझ्यावर प्रेम आहे, माझ्यावर कृपा आहे, म्हणून तोच देव आहे, तोच गुरु आहे. महाराज भक्तासाठी गुरु होतो, भक्तासाठी देव होतो. सर्वतोपरी कोणी कोणाहीसाठी सहजतेने होत नाही. पण का?
स्वतः परमात्म्याची कृपा आहे, त्याचं आपल्यावर प्रेम आहे, म्हणून हे त्यांच्याच जीवनात त्यांच्याच बाबतीत सत्य आहे. ही परमात्म्याची कृपा का, तर तो परमात्मा माझा आहे म्हणून. विठाला 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 विठाला. पण ऐका महाराज, या सगळ्या गोष्टीतला परिपाक आपल्या जीवनातला तो एवढ्या विशेषत्वाने. ऐका तुम्ही, हे सगळे संतांचे शब्द आपण ज्या वेळेला अनुभवतो ना, काय वाणी महाराज, काय शब्द आहेत. एका एका शब्दामध्ये साक्षात परमात्मा दडलेला आहे. संत वाणीमध्ये एका एका शब्दात माझा रमाकांत आहे, माझा भगवंत आहे. एवढी वाणी संतांची एवढी विशेषत्वानी आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये सर्वतोपरी एक वाक्य सांगू तुम्हाला, आपल्या जीवनातून आपल्या जीवनाचा प्रवास मरणांत स्थितीच्या क्षणापर्यंत पोहोचण्याचा एक सब्जेक्ट आपल्या जीवनामध्ये असा आहे. एक आपल्या जीवनाचा प्लॅटफॉर्मच संतांचे विचार आहे. म्हणून आपल्या जीवनाला आनंद आहे. ही संत कृपेची आणि विचारांची ताकद आहे. विठाला 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 विठाला. काय शब्द आहे महाराज. एक एक शब्द थोडेसे बारकाव्याने जर चिंतन केले ज्ञानोबा तुकोबारांच्या अभंगाचे, तर जीवनाला एवढी व्यापक दिशा प्राप्त होते. काय महाराज सांगू तुम्हाला, एका एका शब्दामध्ये संत वाङ्मयामध्ये अर्थ आपल्याला वेगवेगळे सापडतात महाराज. पुढे जाऊन सांगू, ज्ञानोबा तर असं म्हटलंय, एकाच प्रांतातल्या सर्व महाराष्ट्र प्रांतातल्या, तशी आपली महाराष्ट्रीयन भाषा मराठी भाषा, एकाच मराठी भाषेमध्ये 56 भाषा इन्क्लूड केल्या आणि त्याचा गौरव ज्ञानोबारांनी केला. आलं का लक्षात? त्याचा गौरव केला. अहो 56 भाषेचा केला से गौरव, 56 भाषेचा गौरव आहे. हाय तुमचा गौरव आहे. विठाला 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 विठाला. पण ऐका ना, इन्क्लुडेशन केलं महाराज. कोणत्या भाषा? 56 भाषा. आता 56 भाषा गोळा करायला ज्ञानोबा काय फ्रान्स, इंग्लंड, जपानला थोडे गेले होते, अमेरिकेला थोडे गेले होते. अहो 56 भाषा कुठल्या? महाराष्ट्रातल्याच. पण पहा ना, तुम्ही म्हणाल कशा काही 56 भाषा? अहो एकाच महाराष्ट्रामध्ये आम्ही राहतो, आमची एकच मातृभाषा मराठी आणि राष्ट्रीय भाषा आपली आहे हिंदी भाषा आहे. मातृभाषा मराठी भाषा आहे. पण सांगू का कशा 56 भाषा? आता थोडस विस्ताराने तुमच्या लक्षात येईल. जरा थोडस सोपं सांगतो करून तुमच्या लक्षात येईल. तुम्ही पहा, आपल्याकडे असं म्हणतात, गावाकडचा शब्द आहे आणि थोडा स्टँडर्ड पण शब्द आहे, सीमा बदलली की महाराज भाषा बदलते. आहे की शेठ? सीमा बदलली की भाषा बदलते. त्याच्यापेक्षा अजून सोपं सांगू का, शिव बदलली की भाषा बदलते. हे जरा पटकन कळालं जरा. म्हणजे शिव बदलली की भाषा बदलते. काय काय शब्दात काय काय महाराज वेगवेगळे अर्थ आहे. आता आठवलं म्हणून सांगतो तुम्हाला. पुरणपोळी आपण जी खातो बाबा, त्या पुरणपोळीमध्ये, त्या पुरणपोळी बरोबर जी भाजी खातो तिला आपल्याकडे काय म्हणतात? सार म्हणतात. है की आपल्याकडं? आता थोडस भामरे साहेबांच्या धुळे मालेगाव तिकडं सटाण्याकडे गेलं का तिकडं आमटी म्हणतात, काही भागामध्ये सार म्हणतात, पण तुम्हाला रशी म्हणतात. पण तुम्हाला याच्यातलं विशेष सांगतो, आम्ही मराठवाड्यात जातो, त्या धाराशिव उस्मानाबाद त्यालाच म्हटलंय धाराशिव, त्याच्या पलीकडे मराठवाड्याच्या काही उत्तर भागामध्ये या साराला सटकावणं म्हणतात. काय म्हणतात? सटकावणं. अहो एकदा आम्ही असं विचारलं ना तिथं जेवण करताना, म्हटले सटकावणं का बरं? त्याने उत्तर दिलं ते फार गोड होतं. त्यांनी जे उत्तर दिलं, म्हटले तुम्ही पुरणपोळी खाता, पहिली जी पोळी पुरणपोळी खातात ती पहिली जड आहे, जास्त कठीण आहे पचायला. मग पुरणपोळी खाली, या सटकावण्याचा फुरका मारला की बरोबर पोळी सटकते, म्हणून सटकव. महाराज वेगवेगळ्या भाषेतलं स्पष्टीकरण आहे. कोणत्या भाषेत कुठं काय, कोणत्या भाषेत कुठं काय. आता माझी झाली जुनी, तिला धुवून आणा कोणी, तिला काय म्हणतात आपल्याकडं? गोधडी. हे की नाही? गोधडी म्हणतात. पण काही भागात तिला वाकळ म्हणतात. वरी वाकळाच्या शेजा, पुणे जिल्ह्यामध्ये काय म्हणतात? गोधडीला वाकळ म्हणतात. पण ऐका ना पुढे, काय काय भागात तिला दमकुंडी म्हणतात गोधडीला. बरं माणसांचं त्या गोधडीवर लय प्रेम हो. बरं गोधड्या कशा
हे जर दर्शन पाहायचं असेल तर दिवाळीला दसरा झाल्यानंतर गावाला फिरायचं गोधड्या कशा. विठ्ठल 10,000चा ब्लँकेट घेऊ द्या, पण गावाकडे माणसाला ती गोधडी असल्याशिवाय झोपच येत नाही महाराज. एवढी प्रीती त्या गोधडीवर, म्हणून त्याला वाकळ म्हणतात, गोधडी म्हणतात, दमकुंडी म्हणतात. प्रत्येक शब्दात, प्रत्येक वस्तूला, व्यक्तीला, भाषेला अर्थ वेगळा आहे. म्हणून ऐका, अशा वेगवेगळ्या भाषा सर्व संतांनी पूर्ण महाराष्ट्र प्रांतातून त्या एकत्र केल्या. 56 भाषेचा केला असे गौरव. पण ऐका ना, गौरव केला वेगवेगळ्या भाषेतून. आता एक प्रमाण आहे तुकोबारांचं मला आठवलं, म्हणून तुका म्हणे मज धाडिले निरोपा, मार्ग हा सोपा सुखरूप. आता धाडलं हा शब्द मराठवाड्यातला आहे. धाडणं हा शब्द मराठवाड्यातला आहे. धाडणे म्हणजे पाठवणे. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून बोलण्याची कला आणि त्या भाषेचा शब्द अर्थ फार वेगवेगळा बदलतो. आता मी एक तुम्हाला वाक्य सांगणार आहे, तुम्ही फक्त विनोद म्हणून ऐका, फार टेन्शन घेऊ नका, फक्त विनोद म्हणून ऐका. भाषा कशी असते पहा, बोललं तर ती लाक्षणिक अर्थाने कळते किंवा शब्द अर्थाने कळते. आमच्या एक मित्राचं वाक्य येते, विनोदाने ऐका कसं त्याच्यातला अर्थ निघतो पहा लाक्षणिक अर्थाने. काय झालं, नवरा बायकोला म्हटला जरा बाजारात जायचंय, काही घेऊन येऊ का? बाजारात जायचंय. बायको म्हटली काही घेऊन नका येऊ, पण तुम्ही घेऊन नका येऊ. याला म्हणतात मराठी जरा 5G आहे. विठ्ठल म्हणजे ही आपली भाषा आहे. कधीतरी शब्दातून अर्थ स्पष्ट होतो, कधीतरी वाक्याच्या लक्षणाने अर्थ स्पष्ट होतो. लक्षणार्थ आणि शब्द अर्थ आणि शब्दशः अर्थ. कधीतरी बोलण्याची कलेतून सुद्धा त्या वाक्याच्या रचनेचा अर्थ तो बदलत असतो. जे व्याकरण शिकले त्यांना माहितीये, एका एका शब्दातले ट्विस्ट वेगवेगळ्या विचारातून बोलण्यातून सुद्धा ते बदलत असतात. एवढी व्यापक भाषा मराठी आहे महाराज. माझ्या मराठाची बोलू कौतुके. आपल्या वाणीत आपल्या भाषेबद्दल ज्ञानोबारांनी कौतुक केलंय. मराठी भाषा काय म्हटलेले माहिती का, आपल्या मराठी भाषेला राजभाषा म्हटलेलं आहे. राजभाषा. अहो म्हणून तर विद्यमान पंतप्रधानाला कळालं, म्हणून त्याला अभिजात दर्जाचा दर्जा दिला. हे आपलं वैभव आहे. विठ्ठल विठ्ठल. ऐका, म्हणून शब्दाच्या क्रियेतून आता मला तुम्ही सांगा, मराठी भाषेमध्ये किंवा आपल्या संस्कृतामध्ये एकच अर्थ झाला. राजाला काय म्हणतात? अनेक 18 शब्द आहे. वा क्या बात आहे, बाबांनी सांगितलं 18 शब्द आहे, कितीतरी शब्द आहे. पण तेवढंच तुम्ही इंग्लिश मध्ये विचारा, राजाला काय म्हणतात? क्विंग म्हणजे राजा. बाबाले हुशार आहे. क्विंग म्हणजे राजा. ऐका, आता मराठीत किती अर्थ आहे बाबा? किंग म्हणजे राजा, इंग्लिश मध्ये म्हणतात. पण मराठीत शब्द पहा, नृप म्हणजे राजा, नृपती म्हणजे राजा, महिपाल म्हणजे राजा, महिपती म्हणजे राजा, राजन म्हणजे राजा. अजून पुढे भरपूर आहे. म्हणजे एक राजा म्हटलं की त्याला विस्ताराने एवढे शब्द आहे. पण क्विंग एकदाच शर्टिंग करून कुठेही गेला की दुसरा शब्द नाही, त्याचं नाव राजा. विठ्ठल विठ्ठल. म्हणजे एवढी व्यापक दृढ भाषा ही आपली मराठी भाषा आहे. म्हणून कधी कधी त्याचा अर्थ क्रियेतून सुद्धा बदलतो. एक परिचित वाक्य एकदा ऐकण्यात आता बोलण्यातून सुद्धा अर्थ कसा विशेष असतो पहा. जसे पूर्वीच्या काळचे एक पूज्यपाद आदर्श व्यक्ती आपल्या या भारताचे पंतप्रधान होऊन गेले, अटल बिहारी वाजपेयी. त्यांच्या जीवनातला घडलेला प्रसंग आहे, फार गोड आहे. एकदा ते प्रचारार्थ बिहारमध्ये गेले. बोलण्याची कला आणि त्याच्यातून अर्थ सांगायचा आहे मला. बिहारला गेले. बिहारला गेल्यानंतर ते लालूबाबाला कळालं. लालूबाबाला ते कळालं आणि त्यांनी मीडिया समोर स्टेटमेंट केलं, बाईट दिली. अरे हमारो बिहार में हर का काम आहे, त्यांच्या भाषेत सांगितलं. आमच्या बिहारमध्ये तुमचं काय काम आहे? लगेच आउट स्टेटमेंट बाईट दिली अटलजींनी. लगेच अटलजींनी सांगितलं, अरे लालू तू फक्त बिहारी आहे, मी अटल बिहारी आहे. याला म्हणतात बोलण्याची कला. विठ्ठल विठ्ठल. म्हणजे वाणीतल्या बोलण्यातून मात्र त्याची विशेषत्व त्या अर्थातून, त्या शब्दातून तो अर्थ वेगळा पडतो. एवढी भाषा एवढी व्यापक आहे. हे मी काय सांगितलं, तसं एका एका शब्दातून
श्री तुकोबारायांच्या मुखातून सुद्धा शब्दाची रचना एवढी दूरदृष्टीने व्यापक झाली आणि आपल्या कर्तृत्व शक्तीने केलेल्या परमार्थाचा अनुभव स्वतःच्या शब्दांकनाने श्री तुकोबारांनी रचला. माझ्या शब्दावर देवाचं कर्तृत्व एवढ्या ताकदीने तुकोबारांनी त्याचं द्योतक सिद्ध केलं. ही तुकोबारांच्या शब्दाची ताकद आहे. विठ्ठला विठ्ठला आपणची देव होय गुरु. पण ऐका, तो देवही होतो, तो गुरुही होतो. कारण का? त्याचं प्रेम, त्याची कृपा आहे. पण हे कधी शक्य आहे महाराज? हे शक्य तेव्हा होतं या पारमार्थिक जीवनातली वाटचाल करत असताना, मानवी जीवनामध्ये मार्गक्रमण करत असताना देहभावाने परमात्म्याची मात्र कृपा व्हावी लागते. त्या परमात्म्याची साधना व्हावी लागते. देहभावाने त्या परमात्म्याची जर सेवा जर होत असेल तर तो परमात्मा तुमच्या जीवनातल्या लौकिकही इच्छा पूर्ण करतो आणि पारमार्थिकही इच्छा पूर्ण करतो. अभंगाचं पडिय देह भाव पुरवी वासना. 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 तिथे आपणा पाशी राहावे. अंतिते आपणा पाशी राहावे. पडिय देह भाव पुरवी वासना. पडिय देह भाव पुरवी वासना. अंतिते आपणा पाशी राहावे. अंतिते पाशी राहावे. पडिय देह भाव पुरवी वासना. पडिय देह भाव पुरवी वासना. पडिय देह भाव पुरवी वासना. तिथे आपणा पाशी न्यावे. काय सामर्थ्य महाराज तुकोबारांच्या शब्दात. पडिय देह भाव, देह भावाने महाराज ही सेवा झाली पाहिजे. पडिय देह भाव पुरवी वासना. मात्र देह भावाने सेवा घडावी. देह श्री पंढरीनाथाच्या सेवेमध्ये तो मात्र रुजला पाहिजे, खपला पाहिजे, पूर्ण झाला पाहिजे. या शरीराने मात्र पंढरीनाथाची सेवा जर केली ना, पडिय देह भाव पुरवी वासना. देह भावाने केलेल्या सेवेचा परिणाम सर्व इच्छा मात्र तो पूर्ण करत असतो. पण जरा इथं जरा सूक्ष्मता आहे. पण ऐका ना, देह भावाने सेवा करावी म्हणजे काय महाराज? आम्हाला इतका वेळ नाही. आमचा बिझनेस, आमची नोकरी, आमचा परिवार आम्हाला फार कठीण आहे. एवढं कसं पॉसिबल आहे? एवढ्या सर्व कामातून आम्हाला मात्र देह भावाने सेवा करताना आम्हाला ते शक्य होणार नाही. मंदिरात येणं शक्य होणार नाही. कसं? महाराज म्हटले, असाल ते करा जेथे तेथे नामाच्या चिंतने प्रगट पसारा. पण त्याच्यासाठी एक सुवर्ण मध्य मॅनेजमेंट आहे. अगदी सोपं. देह भावाने सेवा होण्याकरता फक्त मात्र भजन हेच त्यातलं सामर्थ्य आहे. कामामध्ये काम काही म्हणा जाईल भाव सुख होईल दुःखाचे. मध्ये काम काही म्हणा जाईल सुख होईल दुःखाचे. हे काम
काही म्हणा राम राम आजाईल सुख होईल कामामध्ये काम काही म्हणा राम राम जाईल भाव श्रम सुख होईल दुःखास देहभावाने समर्पित होण्याकरता आपल्या लौकिक जीवनाच्या कर्तृत्व कार्यामध्ये आपल्याला वेळ नसेल ना, तर जे तुम्ही करत आहात, जे काम तुमच्या कर्म धर्म संयोगाने आपल्या वाट्याला आपल्या जीवनामध्ये असेल ना सज्जनो, खऱ्या परमार्थाची वाट रचना आणि वाक्य रचना ही आपल्या कर्तृत्वावर अवलंबून आहे. कामात तुम्ही राम म्हणा, घेतलेल्या त्या राम भक्तीचा वसा आपल्या जीवनातून परमात्म्याच्या कृपेतून आपल्या कर्तृत्व शक्तीतून दिसेलच. ही देवाच्या नामस्मरणातली ताकद आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणून देहभावाने सेवा होण्याकरता अशा भजनाची नामस्मरणाच्या उंचीची ताकद आपल्या जीवनामध्ये असावा. म्हणून पडिय देह भाव पुरवी वासना, या देहभावाने केलेल्या भक्तीतून मात्र आपली तो इच्छा पूर्ण करत असतो. इथे वासना शब्दाचा अर्थ आहे इच्छा. वासना शब्दाचा अर्थ पडिय देह भाव पुरवी वासना. पुरवी म्हणजे पूर्ण करणारा. शब्दाचे अर्थ दोन आहे. वासना, वासना नाम इच्छा. इथे इच्छा शब्द आहे. म्हणून देहभावाने समर्पित झालेल्या भक्तीचा रिटर्न श्री तुकोबारायांच्या आयुष्यामध्ये असा आहे, तो परमात्मा माझ्या सर्व इच्छा पूर्ण करतो. आणि म्हणून इच्छा पूर्ण करण्याची उंची माझ्या जीवनामध्ये अशी काय प्राप्त झाली. तुका म्हणे येथे भजन प्रमाण, इथे मात्र भजन सामर्थ्याने माझ्या जीवनातला परमार्थ पूर्ण झाला. म्हणजे कोणत्याही साधनेतून परमात्म्याने माझी इच्छा पूर्णच केली. ही सेवेच्या भक्तीची ताकद आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. पण आता पुढे ऐका, आता पुढे ऐका. इच्छा पूर्ण केली महाराज. कशी? परंपरेने आमचे गुरुजी जुने ज्येष्ठ आमचे गुरुजन आम्हाला पाठात सांगायचे असे प्रसंग. महाराज, एक महिन्याचा वारकरी निष्ठेने 65-75 वर्षाचं, 75 वर्षाचं वय, पण 65 वर्ष अखंड वारी, म्हणजे वयाच्या बालपणापासून 10 वर्षाचा असताना वारी चालली. काय सेवेचं फळ आणि देवानी इच्छा पूर्ण करावी महाराज. बघा ना, अखंड वारी महिन्याची. आपल्याला फक्त इकडच्या वाऱ्या आळंदी, त्र्यंबकेश्वर, पैठण, पंढरपूरची वारी, पण अशी काही वारी करणारे वारकरी आपल्यात आहे या महाराष्ट्रात. वद्य आणि शुद्ध वारी. इकडनं पंढरपूरला जावं महिन्याला 15 दिवसाला, आणि पंढरपूरवरनं परत आळंदीला यावं, अशी महिन्याची वारी करणारे वारकरी. एक वारकरी गुडघ्यापर्यंत धोतर, हातामध्ये पडशी, चिपळ्या, टाळ, विणा घेऊन वारकरी निघाला. पण त्या नगरातला राजा तो देवीचा भक्त होता. देवीचा भक्त होता. आता पुढे स्मरण आलं तर म्हणा. देवीचा भक्त होता आणि तो भक्त पुढे निघाला. आणि येता येता त्या राजाला वारकऱ्याची भेट झाली. त्या राजाने वारकऱ्याला पाहिलं. वारकऱ्याने पाहिल्याच्या नंतर त्या राजाने जरा ऍटिट्यूड मध्ये जय हरी केला. जय हरी. आणि वारकऱ्याने नम्रतेने जय हरी केला. जय हरी सरकार म्हटले. जय हरी. आणि काय डोक्यात आलं काय नाही त्या राजाच्या. तो राजा म्हटला, अरे काय वारकरी, तुम्ही भिकारी, तुमचा देवही भिकारी. म्हटली काय टाळण चिपळण वारकरी शेडे तुकडे पार करी. अरे वारकऱ्याला राग आला. काय डोकं फिरलं काय. म्हटली अरे आमच्या देवाची निंदा. पण ऐका ना, जरा वारकरी स्तब्ध झाला. पण सांगू का तुम्हाला, वारकरी जसा कपड्याने फाटका होता ना बाबा, तसा तोंडातही फाटकाच होता. वारकरी तोंडातही फाटकाच होता. राजे खबरदार, काय म्हटला तुम्ही. काय म्हटला म्हणजे बघ. अरे काय तुमच्या देवाकडे. अरे माझी देवी बघ. अरे पायाच्या अंगठ्यापासून तर गळ्यापर्यंत पूर्ण ऐश्वर्याने दागिन्याने नटलेली आमची देवी. आणि काय तुमच्या देवाकडं गळ्यात माळण, तुळशीन, काशी, पितांबरण दुसरा आहे काय. म्हटले असं अपमान राजाला सहन झाला नाही देवाचा. पण लक्षात ठेवा, वारकरी शांत राहिला नाही. वारकरी त्या राजाच्या पुढे उभा राहिला. खबरदार राजे, ऐका काय म्हटला तुम्ही. आमचा देव भिकारी. ऐका राजे, सांगून ठेवतो, जरा लक्ष ठेवा.
तुम्ही ज्या देवीचे भक्त आहात ना राजे, ती देवी आमच्या पांडुरंगाच्या दारामध्ये झाडूच्या कामावर आहे. ती देवी पांडुरंगाच्या दारात झाडूच्या कामावर आहे. आणि तो ज्या नगराचा राजा आहे ना, जे पंढरपूर आहे ना राजे, ते पंढरपूर हे सोन्याचं पंढरपूर आहे. ते नगर ते सोन्याचं आहे. असं म्हटल्यावर जे चिडला राजा, धावला वारकऱ्यावर. काय म्हटला वारकऱ्या? काय म्हटला म्हणजे हेच खरं आहे. आणि जर नसलं तर वारकरी लक्षात ठेव, देवी झाडूच्या कामावर नगर जर सोन्याचं नसलं तर म्हटले माळ तोडून फेकून देईल. आहे काय तुझ्याकडं माळण तुळशीची हवी? दुसरं आहे काय म्हटले? तोडून फेकून देईल म्हटला. टाळण चिपड्यान पडशीन विनान दुसरं आहे काय? पण वारकऱ्याने प्रश्न केला, राजे जर हे खरं ठरलं तर तू काय करशील? म्हटले काही नाही, तुझ्या चिपळ्या आणि टाळ घेऊन म्हटले भजन करेल. म्हटले असं काय? लावतोस तुला वारीला. म्हटले बाजूला गेला वारकरी. राजापासून 10 फूट बाजूला गेला आणि पंढरपूरकडे तोंड केलं, पंढरीनाथाकडे. आणि तोंड केल्यानंतर त्या वारकऱ्याने सांगितलं पांडुरंगाला, देवा पांडुरंगा, 65 वर्षापर्यंत आतापर्यंत तुझी एकही वारी चुकवली नाही देवा, एकही वारी चुकवली नाही, निष्ठेने वारी केली देवा. वयाचं 10 वर्षाचा होतो रे पांडुरंगा, पण एवढ्या 65 वर्षात एकदाही साधा सुतळीचा तोडा तुझ्याकडे मागितला नाही पंढरीनाथा. आजही तुझ्याकडे काही मागायचं नाही, पण जरा माझा स्वाभिमान या राजाने दुखवला. या राजाने दुखवला. हात जोडतो पांडुरंगा, एवढं एकच करा, फक्त नगर तेवढं सोन्याचं करा आणि देवी तेवढी झाडूच्या कामावर. म्हटले बस का याला लावलाच वारीला. म्हटले ठीक आहे. असं झालं संवाद. राजाला वारकऱ्याने सांगितलं, राजे चला. राजा पुढे, वारकरी मागे, राजा पुढे. आणि जवळ गेले. त्या वाखरीच्या समोर पुढे जाताना 2 किलोमीटरवर पंढरपूर राहिलं. आणि 2 किलोमीटर पंढरपूर राहिलं. त्या वारकऱ्याने राजाला सांगितलं, बघा राज, बघा हे जे पंढरपूर दिसतंय, हे सर्व पंढरपूर म्हटले सोन्याचं पंढरपूर आहे. वर टाचा करू वारकरी पाहायला लागला. म्हटले हे सर्व जे कळस आहे, हे सर्व चमकतात ना, हे सर्व नगर पंढरपूरचं आहे. आणि ते सगळं सोन्याचं नगर आहे. झळझळीत सोन सळा, कळस दिसते स्वज्वळा, बरवे बरवे पंढरपूर, विठोबारायाचे नगर. बरवे बरवे पंढरपूर, झळझळीत सोन सळा. अरे राजा बघा म्हटले. राजानं ते पाहिलं. राजा टाचा उंच करू पाहायला लागला. राजानं ती मान्य केली. राजा म्हटला, वारकरी बाबा पटलं म्हटले, सर्व नगर सोन्याचं, पण अजून तेवढं राहिलं ना. काय? देवी झाडूच्या कामावर तेवढं राहिलं. म्हटले चला. पंढरपुरात प्रवेश केला वारकऱ्याने आणि राजाने. चंद्रभागेमध्ये गेले, स्नान केलं आणि मग वरती नामदेव पायरीकडे आले. आणि आल्याच्या नंतर नामदेव पायरीच्या जवळ आले. चोखोबा महाराजांचं दर्शन घेतलं, नामदेवरायांचं दर्शन घेतलं. आणि थोडासा राजा पुढे, वारकरी मागे चढले पायरीवरनं. मुख्य दरवाजातून प्रवेश केला. आणि त्या राजानं तर पाहिलंच नाही, पण देवीनच राजाकडे पाहिलं. देवीनच राजाकडे पाहिलं. आणि त्या देवीने राजाला विचारलं, अरे राजा तू इकडं कुठं? म्हटली तू इकडं कुठं? त्यावेळेला त्या राजाने सांगितलं देवीला, म्हटले ते माझं जाऊ दे, पण तू इकडं कुठं? म्हटले तू इकडं कुठे आलीस? त्यावेळेला त्या देवीने सांगितलं, अरे राजा तुम्ही आमचे सगळे भक्त, पण अरे राजा आम्ही ज्या देवाची सेवा करतो ना, तो सगळ्या देवांचा देव आहे. म्हटले सगळ्या माझा पंढरीराव, तो या देवाचा देव, तो या देवाचा देव, तो या देवाचा देव. बळीया माझा पंढरीराव, तो या देवाचा देव, तो या देवाचा देव, तो या देवाचा देव. बळीया माझा पंढरीराव, तो या देवांचाही देव. राजा अरे आम्ही ज्याची सेवा करतो, तुम्ही आमची सेवा करतात, तो आमच्या देवांचाही देव. बळीया माझा पंढरीराव, तो ह्या देवांचाही देव. राजा अरे आम्ही त्याची सेवा करतो बाबा. राजानं मान्य केलं. राजाने वारकऱ्याला सांगितलं, म्हटले बाबा मान्य, नगर सोन्याचं आणि देवी झाडूच्या कामावर. पाहिली वारकरी बाबा, दंडवत प्रणाम आहे तुम्हाला, वंदन आहे वारकरी बाबा. एवढं म्हटला. राजाने मान्य केलं.
देवी झाडूच्या कामावर. पण ऐका ना, सगळं झालं पण ढसा 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 वारकरीच रडायला लागला. टपाटपा वारकऱ्याच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. डबडबल्या डोळ्याने, फडफडलेल्या होटाने वारकरी रडू लागला. आता राजाला प्रश्न पडला, आता का रडता बाबा? अहो, पंढरपूर सोन्याचं देवी झाडूच्या कामावर आता का रडता? मग तर अजूनच वारकरी रडायला लागला. अजूनच रडतोय वारकरी. अहो काय झालं बाबा? त्यावेळेला त्या वारकऱ्याने रडता रडता राजाला सांगितलं, राजा हात जोडून प्रामाणिकपणाने सांगतो रे, 65 वर्ष झाले अखंड महिन्याची पंढरीची वारी करतो राजा, पण आतापर्यंत एकदाही राजा नगर सोन्याचं पाहिलं नाही आणि देवी झाडूच्या कामावर पाहिली नाही. पण आज अंतकरणपूर्वक पांडुरंगाच्या पुढे पदर पसरला. अरे माझ्या एवढ्या 65 वर्षाचं तप फळाला आलं, देहभावाने केलेली सेवा फळाला आली, म्हणून माझ्यासाठी पांडुरंगाने उभं केलं. पडिय देह भाव पुरवी वासना, पडिय देह भाव पुरवी वासना, पडिय देह भाव पुरवी वासना, पडिय देह भाव पुरवी वासना. आंतिते आपणापाशी न्यावे, आंतिते आपणापाशी न्यावे, आंतिते आपणापाशी न्यावे. देहभावाने केलेल्या भक्तीचं हे सामर्थ्य महाराज. पडिय देह भाव पुरवी वासना. देहभावाने सेवा केली रे पांडुरंगाची 65 वर्षापर्यंत अखंड. जे शक्य नाही अशक्य ते शक्य करतील स्वामी. स्वामी पांडुरंग परमात्मा सर्व शक्य करून दाखवणारा परमात्मा आहे रे. कारण फक्त एवढंच करावं लागतं, पडिय देह भाव पुरवी वासना. देहभावाने केलेल्या भक्तीचं सामर्थ्य आपल्या जीवनामध्ये प्राप्त करावा लागतो. तेवढ्या उंचीचा तो अधिकार मात्र आपल्या जीवनामध्ये स्पष्ट करावा लागतो. पुरवी वासना अंतिते आपणा पाशी न्यावे. अजून काय सामर्थ्य? अजून काय? काय नाही, एवढंच. अहो आपली सेवा पांडुरंगाच्या दारात सेवा भावनेने समर्पित झालेली भक्ती शेवटच्या क्षणाला एवढ्या अधिकाराचं सामर्थ्य प्राप्त होतं. स्वतः देव आपल्याला नेण्याकरता येतो. ही माझ्या शब्दाची ताकद आहे. विठ्ठल विठ्ठल. शेवटचा प्रसंग सांगून मला थांबायचंय. नामदेवरायांचा अवतार अभंगाचं कवित्व पूर्ण झालं. पूर्ण अभंगाचं कवित्व पूर्ण झालं. हो, आयुष्य संपलं. नामदेवरायांनी पांडुरंगाकडे सांगितलं, म्हटलं देवा आयुष्य संपलं, अभंगाचं कवित्व अपूर्ण राहिलं, काय करायचं नामा? म्हटले काय करणार आहे? पांडुरंगाने नामदेवरायांना सांगितलं, आ वेगा सोजा वेगा राजा रंग फकीर, कोही सियासन चढ गया कोही बंधा जंजीर. अरे जावं लागणार आहे, येणार आहे तो जाणार आहे. पण विनंती केली पांडुरंगाने, नामदेवा तुम्हीच पुढचा अवतार घ्या आणि मात्र अभंगाचं शिल्लक राहिलं कवित्व पूर्ण करा. नामदेवराय म्हटले, 1 मिनिट थांबा, जरा विचार करतो तुम्हाला सांगतो. विचार केला आणि हात जोडून पांडुरंगाच्या समोर नामदेवरायांनी सांगितलं, म्हटले देवा ऐका, मी पुढचा अवतार घेतो, पण जरा विचारपूर्वक तुम्ही माझ्या मस्टरवर सही करावं लागेल. काय? ऐका देवा पांडुरंगा, आता मला चौघांच्या खांद्यावर जायचं नाही देवा. मान्य असेल तर पुढचा अवतार घेतो, मला तुम्हाला नेण्याकरता यावं लागेल, मला नेण्याकरता यावं लागेल. मान्य मान्य. आणि मग तेच नामदेवराय, तुका सर्वश्रेष्ठ प्रिया माथोर, जो का अवतार नामयाचा. कोण तुकोबाराय? कोण नामदेवराय? अहो जे अंगद होते तेच नामदेवराय. अहो जे भक्त प्रल्हाद होते तेच नामदेवराय. कोण नामदेवराय? तेच नामदेवराय, तेच तुकोबाराय. तुका सर्वश्रेष्ठ प्रिया माथोर. आणि आले तुकोबाराय अवताराला 43 वर्षामध्ये संपूर्ण परमार्थ झाला आणि आता जाण्याची वेळ आली. पांडुरंगाने दिलेल्या शब्दाचं स्मरण श्री तुकोबारायांना झालं. अरे आयुष्य संपलंय, आता आपल्याला जायचंय, पण आपल्याला घेण्याकरता देव येणार आहे. आठवण आली. मग मात्र कोण देवाला घेऊन येईल? गरुडाचे पायी, गरुडाचे पायी, गरुडाचे पायी, गरुडाचे पायी, ठेवी वेळा वेळा डोही, वेळा डोही, ठेवी आणावा तो हरी, 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 आणावा तो हरी. गरुडाचे पायी. श्री तुकोबारांनी गरुडाला हात जोडले, विनंती केली, म्हटले देवा गरुड महाराज, आमच्या पांडुरंगाला मला घेण्याकरता घेऊन यावं, तुम्ही नेण्याकरता तुम्हाला घेऊन यावं लागेल देवाला. गरुड काय म्हटले माहिती का?
गरुडाने सांगितलं माझ्याकडे 100% वशिला चालणार नाही, मी फक्त ड्रायव्हर आहे. कोणत्या गावाला जायचं ती डायरी आपल्याकडे राहत नाही, सांगतील तिकडं वळायचं म्हटली. काय लक्षात नाही म्हटले आमच्या, फक्त तेवढंच घेऊन यायचं काम. काय करू महाराज? त्यावेळेला गरुडाने तुकोबारायांना सांगितलं तुम्ही एक काम करा म्हटले. काय? जे देवाचे चरण जिच्या ताब्यात आहे ना त्या माता लक्ष्मीची स्तुती करा. पाय लक्ष्मीचे हाती, लक्ष्मीचे हाती, लक्ष्मीचे हाती, लक्ष्मीचे हाती सियावे का कुलती, हाती का कुलती, सियावे का कुलती, यावे का कुलती, आनावा तो हरी, आनावा तो हरी, आनावा तो हरी, आनावा तो हरी, वेगी आणावा तो हरी. माता लक्ष्मीची स्तुती केली. पण लक्ष्मी मातेने सांगितलं देवा, श्री तुकोबारायांना सांगितलं महाराज माझ्या हातामध्ये भगवंताचे चरण आहे, सगळं आहे हो, पण एक काम करा, सगळंच मी सांगू शकणार नाही, एवढी परवानगी देणार नाही. तुम्ही एक काम करा, ज्याच्यावर हा बाबा झोपला त्या शेषाला जागे करा, म्हणजे केशा येईल म्हटले. तुका म्हणे शेषा, तुका म्हणे शेषा, तुका म्हणे शेषा, तुका म्हणे शेषा, जागे करा ऋषिकेशा, जागे करा ऋषिकेशा, जागे आणावा तो हरी, आणावा तो हरी, आनावा तो हरी, आनावा तो हरी. तुका म्हणे शेषा, जागे करा ऋषिकेशा. आणि मग महाराज वेगी आणावा तो हरी मज दिना ते उद्धरी. 9 वाजल्यामुळे देव लवकर तुकोबारायांना घेण्याकरता आले, पटकन आले. आणि आल्यानंतर मग मात्र देवाने स्वागत केलं. काय करू उपचार, कोप मोड की झरझर, कोप मोड की झरझर, कोप मोड की झरझर. दरदरीत पाण्या माझ्या रांधियल्या कन्या, काय करू उपचार, कोप मोड की झरझर. काय करावं? सगळं स्वागत केलं. कन्या शिजवल्या हो तुकोबारांनी देवाला. कन्यांमध्ये पाणी नाही टाकलं, पाण्यातच कन्या टाकल्या, शिजवल्या, रांधवल्या, खाण्याकरता दिला, प्रसाद झाला. सोप्यावर बसले तुकाराम महाराज. आपलं देव तुकाराम महाराजांच्या तिथं बसले. आणि मुखशुद्धीसाठी काय? मुखशुद्धी तुळशी तळ, तुका म्हणे मी दुर्बळ, काय करू उपचार, कोप मोड की झरझर. मुखशुद्धीसाठी तुळशीचं पान दिलं, सर्व झालं. आणि पांडुरंगाने सांगितलं देवा चला तुकोबाराय चला ना, निघायचंय. नाही म्हटले होळी होऊ द्या, तेवढी होळीची पोळी खाऊन मग निघू. मान्य केलं तुकोबारायांचं देवानी. आणि मग मात्र राहिले. होळी झाली, म्हटले आता म्हटले निघू, पण तेवढी थोडीशी धुळवड खेळू आणि मग निघू. तेही झालं. म्हटले आता म्हटले चला तुम्ही जातो, आम्ही जातो, तुम्ही कृपा असू द्यावी, सकळा सांगावी विनंती माझी. मग महाराज म्हटले ठरलंय आता, झालंय आता, निघायचंय आता. फक्त ज्यांच्या समवेत राहिलो ना देवा त्यांना एकदा देहू गावातल्या लोकांना विचारू द्या. आले तुकोबाराय देहू गावात चौकात उभे राहिले. चला रे मी वैकुंठाला निघालो, येता का माझ्या बरोबर? त्यावेळेला ते देहू गावातले लोक म्हटले कुठं? म्हटले वैकुंठ. काय वेडे झाले महाराज? तुका अविचार करीतो बडबड फार. वैकुंठ शब्द शोभत नाही म्हटले महाराज, तो फक्त बॅनरवरच शोभतो म्हटले, असं ऐकायला शोभत नाही म्हटले, शक्य नाही म्हटले, नका येऊ म्हटले. म्हटले जाऊ द्या, तुम्ही येत नाही तर पप्याच्या आईला विचारितो म्हटले. आणि मग पप्याच्या आईकडे म्हटले आपल्या आवलीकडे श्री तुकोबाराय आले. आणि आल्यानंतर श्री तुकोबाराय म्हटले चल ग मी वैकुंठाला निघालो. आता ती आवलीच ती, मग ती तुकोबारायांची असो नाही तर आपली असो नाही तर कोणाची असो. तिने सांगितलं तुमचं वैकुंठन धामन अभंग ऐकून कंटाळा आला म्हटले, हे कायमच आहे म्हटले, काय मला यायचं नाही? म्हटले नाही अगं मी खरंच चाललो. आवलीला वाटले ही फक्त बडबड आहे तुकोबारायांची. अगे खरंच निघालो. म्हटले मला यायचं नाही का? माझी म्हैस काय करू म्हटले, ती म्हैस ती सांभाळावं लागेल. तुकोबाराय म्हटले अडकली म्हशीत तुझी म्हैस आणि तू. मी निघालो म्हटले. आणि मग मात्र तुकोबाराय निघाले. अंतकाळी विठो अमाशी पावला, कुडी सहित झाला गुप्त तुका. क्रांती घडली महाराज. काय क्रांती घडली? विजयच्या दिवशी दुपारी 12 वाजता श्री तुकोबारायांना घेण्याकरता परमात्मा अगोदरच आलेले. क्रांती घडली. हाडा मासाचा देह घेऊन
श्री तुकोबाराय पंढरीनाथाच्या समवेत मानव देह घेऊन या निज धामा गेले. आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्यावी सकळा संगावी विनंती माझी. आम्ही जातो आमुच्या गावा आमुचा राम राम घ्यावा. पांडुरंगासोबत देवासोबत तुकोबाराय वैकुंठाला सदेह क्रांती घडली. हा देह घेऊन तुकोबारायांनी पांडुरंगासोबत भगवंतासोबत गेले. अंती ते आपणा पाशी न्यावे अंत समयाला श्री तुकोबाराय देवाच्या समवेत गेले. म्हणून अंती ते आपणा पाशी न्यावे. अजून काय क्रांती मागे पुढे उभा राही सांभाळीत आलिया घात निवार आहे. परिणाम योगक्षम त्यांचे जाणी जड भारी वाट दावी करी धरोणिया. भरकटलेल्या जीवाला भरकटलेल्या भक्तांना एक संग स्वतः परमात्मा हाताला धरतो. वाट दावी करी धरोणिया पडिय देह भाव पुरवी वासना. हे सगळे अनुभूती तुकोबारायांच्या जीवनामध्ये आली. तुकोबारायांनी स्पष्टपणाने ह्या विश्वाला जगाला सांगितलं. पण पटलं नाही हो. त्याही काळात तुकोबारायांची वचन समाजाला पटली नाही. स्व अनुभूतीतल्या क्रांतीचा इतिहास घडवला तुकोबारायांनी. पण मग त्यावेळेला श्री तुकोबारायांनी सांगितलं जर तुमचा विश्वास जर नसेल ना माझ्या याच्यावर तुमच्या मनावर तो विश्वास पटत नसेल ना तुम्ही खुशाल पुराणांना विचारू. तुका म्हणे नाही विश्वास जामनी वा. तुका म्हणे नाही विश्वास जामनी. अपना अंतिते अपना पासी न्यावे अंतिते अपना पासी न्यावे अंतिते अपना पासी न्यावे. अंतिते अपना पसीना वे अंतिते अपना पसीना वे
भगवानाची नावे पडिये भाव पुरवावी वासना पडिये देह भाव पुरवावी वासना विठोबार कुमारी एक साथ भजन एक साथ भजन बहुत आनंद आता है सर्वांनी भजन बना कुमारी कुमार अरे विठोबार कुमार 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 विठोबार कुमार 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 विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार कुमार विठोबार कुमार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमाये विठोबार कुमाये जय विठोबार कुमाये विठोबार कुमाये विठोबार कुमाये जय विठोबार कुमाये विठोबार कुमाये कुमाये तुका म्हणे नाही विश्वास जा म्हणी पाहावे पुराणे विचारोणी पडिय देह भाव पुरवी वासना अंतिते आपणा पाशी न्यावे सर्व परमार्थात सार भजन आहे भजनाने जीवनातली लौकिक उंची वाढते परमार्थिक उंची वाढते भजनाचं सामर्थ्य जीवनामध्ये तेवढ्या उंचीच आहे या पाचही चरणामध्ये श्री तुकोबारांना जो अनुभव आला दादांनो त्या अनुभवाचं मूळ काय फक्त भजन आहे घोराडा भंडारा भामचंद्र डोंगरावरती श्री तुकोबारांनी जे भजन केलं ना त्याच भजनातून तुकोबारायांप्रती देवाने एवढा आदर ठेवावा एवढं प्रेम सद्भावाने किंवा अन्य भक्तजनांनी जीवनामध्ये जी भक्ती केली जी नामस्मरण केलं ना त्याचा हा सगळा परिणाम आहे म्हणून भजन अत्यंत गोड आपल्याला 8 सेकंद फक्त भजन करायचंय सर्वांनी हात वरती करा सर्वांनी हात वरती करा भजनाचा आनंद घ्या दादा सर्वांची शूटिंग घे आणि रेडिओला टाकून दे आपलं ते युट्यूबला टाक हो सगळी शूटिंग करून घे छान सगळ्यांची सर्वांनी भजन म्हणा हात वरती करा फक्त 8 सेकंद सावधान तुलेले हरी काणा विठ्ठल पांडुरंगा 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 तुले हरी नाम विठ्ठल 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 पांडुरंगा देव माझा 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 मी विठ्ठलाचा माझा 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 विठ्ठल माझा 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 मी विठ्ठलाचा माझा 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 देव माझा देवा तुले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा 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 तुले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा
पांडुरंगा. ही भजनाची ताकद आहे. घेतले खाली, सांगायची गरज नाही, सांगावं लागतं वर करा. विठाला 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 विठाला. अहो ते केले हेच भाग्यच आहे. थोड्या दिवसानं म्हणशील तुमची तुम्ही करा. आमचे मारुती बाबा कुरेकरी एकदा एका मुलाने पाठाला येताना टोपी घातली नाही. मुलांनी तक्रार केली, बाबा याने टोपी घातली नाही. बाबा म्हणे नसू दे, अरे लय बडबड करू नका, उद्या धोतरही काढून येईल म्हटला. आज टोपी नाही घातली उद्या घालेल. तसं परमार्थाचं आहे. चाललेला परमार्थ सुंदर आहे, छान आहे. या सगळ्या वंचीतून भगवंताच्या नामस्मरणाच्या साधनेतून श्री तुकोबारांना अनुभव आला. तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणी विचारुणी. ज्यांच्या मनात शंका असेल, ज्यांना माझ्या कर्तृत्व शक्तीचा भाव पटलेला नसेल, त्यांनी खुशाल पुराणांना विचारून पाहावं. ही अभिव्यक्त भावना श्री तुकोबाराय चिंतन करतात. अशा उंचीचा परमार्थ सज्जनो आपल्याही जीवनातला तो व्हावा. एक जाता जाता वाक्य सांगून जातो, कीर्तन संपलेले, वेळही आपली संपलेली आहे. खरा परमार्थ आपल्या जीवनामध्ये तेवढ्या उंचीने घडू द्या. शहरातलं कीर्तन आहे. आपण सर्व शहरात राहणारी माणसं आहे. रोज महाराष्ट्रभर फिरत असताना प्रामाणिकपणाने तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने 7 जिल्हे आम्ही वर्षभर फिरतो. या सगळ्या गोष्टीतला तो अनुभव आहे. पण एक सांगतो तुम्हाला, परमार्थ अंतकरणातून झाला ना, जगाला फायदा होईल न होईल, पण आपल्याला होतो. ही अध्यात्माची ताकद आहे. ही अध्यात्माची ताकद आहे. मन लावून करा, आनंदाने करा. नको त्याला वेळ देत बसू नका, नको त्याच्या निंदेत वेळ घालवू नका. पण आपल्या देशाचा स्वाभिमान, आपल्या देशाचे साधू संत आहेत दादांनो. इथे बरेच माझे तरुण मित्रमंडळी आहे, ज्येष्ठ बांधव आहे, ज्येष्ठ माता भगिनी आहे, तरुण माता भगिनी आहे. प्रॅक्टिकली जीवनातला परमार्थ उतरला पाहिजे. वरचं जगातलं आकर्षण सगळं असू द्यावं, सर्व जीवनामध्ये करा, पण त्याच्याबरोबर खरा परमार्थ करा. आनंद मिळेल. ही ताकद अध्यात्माची आहे. लक्षात ठेवा, आपल्या देशाचा स्वाभिमान आपल्या देशाचे साधू संत आहेत आणि आपल्या देशाची श्रीमंती आपल्या संतांचे ग्रंथ आहेत. लक्षात ठेवा, घराघरामध्ये गाथा गीता ज्ञानेश्वरी असू द्या, घराघरामध्ये गाथा गीता ज्ञानेश्वरी असू द्या. वैभव आहे आपलं, ते वैभव आहे. आपलं घर 1 कोटीचं, 38 लाखाचं, 50 लाखाचं, त्याच्यात फर्निचर 25 लाखाचं, बंगल्यात समोर गाडी 20-25 लाखाची, सगळं घरात फर्निचर, कुकर पासून तर शिट्टी पर्यंत, लायटर पासून तर सगळंच काही, यद्य यावत सगळं. पण सांगू दादांनो, दुर्दैवाने आपण हिंदू आहोत, आपण सांप्रदायिक आहोत, आपण पांडुरंगाचे भक्त आहोत. अहो प्रत्येकाला असं वाटतं आमची पिढी घडावी. जर पिढी घडावी जर वाटत असेल तर घराघरामध्ये गाथा ठेवा, ज्ञानेश्वरी ठेवा आणि गीता ठेवा. अहो दुर्दैव आहे, अजूनही कधीतरी त्या दशक्रियेतल्या प्रवचनाला आपण जातो, लोक सांगतात तेवढी ज्ञानेश्वरी घेऊन या. मुसळे महाराज प्रामाणिकपणाने सांगतो, त्या दाव्यांनाच जात नाही. अरे अजूनही आम्ही जाणावं तर आपण काय करावं? एवढा राईसप्लेट कार्यक्रम जीवनात चालत नाही सज्जनो. आपल्या घराघरामध्ये ते ठेवा. पिढीचं ते मार्गदर्शन पिढीला घडू द्या. घरात ज्ञानेश्वरी ठेवा. वाचा, एक तरी ओवी अनुभवावी. वाचा महाराज, वाचाल तर वाचाल ठरलेलं वाक्य आहे. 2-4 ओव्या वाचा, 2-4 अभंग वाचा, रिटर्न्स मिळेलच आयुष्यात. काय म्हणतील महाराज, बरोबर आहे हो, पटतंय हो, कळतंय, पण वेळ कोणाला आहे? ऑफिस, दुकान, बिझनेस, नोकरी सगळं फिरावं लागतं ना हो, पण वेळ नाही त्याच्यातून. सांगतो ऐका, वाचाच. नसेल वाचता येईल, लक्षपूर्वक ऐका. शेवटचं वाक्य आहे, कमीत कमी स्नान केल्यानंतर चहा तर पिऊच नका सज्जनो. चहा सोडा. चहा म्हणजे स्लो पॉइझन आहे, सोडा ते, पिऊच नका. पण स्नान झाल्यानंतर नाश्ता, काही ब्रेकफास्ट घेण्याच्या अगोदर हा माथा गाथा ज्ञानेश्वरीवर टेकवा. कंटिन्यू 6 महिने करा. नारदाच्या पवित्र गादीवरून सांगतो, जीवन बदलल्याशिवाय राहणार नाही. ही संतांच्या विचाराची ताकद आहे. प्रामाणिकपणाने आमच्या जीवनामध्ये आलेला अनुभव आहे सज्जनो. समरस्वा संतांच्या वाङ्मयाला, समरस्वा. खऱ्या परमार्थाची नांदी नांदली पाहिजे. पिढी घडावी वाटत असेल ना, ज्ञानोबारायांचे व्हा, तुकोबारायांचे व्हा, निवृत्तीनाथांचे व्हा, सद्गुरु जोग महाराजांचे व्हा, संत श्रेष्ठ भगवान बाबांचे, संत श्रेष्ठ गजानन महाराजांचे व्हा. जीवन आपोआप बदलून जाईल. सर्व परमार्थ भक्ती सार्थ ठरेल. म्हणून ऐका, लौकिक जीवनाला थारा देऊ नका.
अनुभवाचं ज्ञान असावं लागतं, अनुभवाचं ज्ञान असावं लागतं. लौकिक जीवन काय? एक ट्रेन स्टेशनवर आली, गर्दी फार होती, बसायला जागा नव्हती, 4 कॉलेज कुमार बसलेले होते, उभे होते असे. त्यांनी विचार केला, अरे गाडीत बसायचंय पण बसायला गेला. पण त्याला प्रश्न असा पडला, अरे आपण आलो पण 3 मित्र खालीच राहिले. 3 मित्र खाली राहिले. त्याने डोकंच चालवलं जरा, त्या ट्रेनमध्ये भरलेल्या ट्रेनमध्ये उठला आणि ओरडायला लागला, साप साप साप. अख्खा डबा साप झाला. सगळे लोक खाली उतरले, हा एकटाच त्याच्यामध्ये. आणि मग मित्रांना म्हटला, आता आत या म्हटले. आता तुम्ही आत या म्हटले. आणि त्या तिघांना घेतलं, जे गप्पा रंगल्या. कशी जागा केली बरं ट्रेन मध्ये? 5 मिनिटं झाल्या गप्पा मारून. अरे पण ट्रेनच पुढे जाईना, काय झालं? तेवढ्यात टीसीला विचारलं, ट्रेन का पुढे जात नाही? टीसीनं सांगितलं, ट्रेन कधीच गेली, याच्यात साप निघाला म्हणून डबा इथंच सोडला. याला लौकिक जीवनाचा अनुभव म्हणतात. हे लौकिक जीवन कामाचं नाही. तुम्ही किती हुशार आहात, पण त्याला जोड प्रामाणिकपणाची असावी लागते. तसं जीवनाला दिशा देण्याची जोड ही संत विचाराची असावी लागते. त्याच्यातून जीवनाला आनंद मिळत असतो. झालेली सेवा परमात्मा पांडुरंग चरणी, माऊली श्री तुकोबाराय सद्गुरु जोग महाराज, संत श्रेष्ठ गजानन बाबांच्या पदकमलस्थानी सद्गुरु जनार्दन, आपल्या सगळ्या साधू संतांच्या जनार्दन स्वामी महाराज भगवान बाबांच्या चरणारविंदी सेवा समर्पित करूया. हा परिसर अत्यंत चांगला परिसर, पारमार्थिक परिसर आहे. उत्तर हा सप्ताह चांगल्या प्रकारचा वाढतोय. कारण सांगू याला, कारण कोणत्याही पारमार्थिक कार्याला चांगल्या मार्गदर्शनाची गरज आहे. माझे सन्मित्र ज्येष्ठ गुरुबंधू शांताराम बाबा बोडके आदरणीय बाबांचं मार्गदर्शन या सप्त्याला लाभलेलं आहे. एक मितभाषी सुस्वभावी व्यक्तिमत्व म्हणजे शांताराम बाबा आहे. तुम्ही सगळे कार्यकर्ते मंडळी, तुम्ही सर्व भाविक मंडळी बाबांना सहकार्य करतात, बाबा तुम्हाला करतात. योग्य सांप्रदायिक एक चारित्र्य संपन्न आणि सत्यव्रताचा माणूस कुठल्या तरी पवित्र नियोजनाला असला का ते कार्य दिव्य होत चालतं. सगळ्याच क्षेत्रातली मंडळी, सर्व कार्यकर्ते मंडळी, भाविक मंडळी, आपण सर्वजण सहकार्य करता. सर्व अन्नदान देणारे, योगदान देणारी सगळी ज्येष्ठ माणसं, आदर्श माणसं महाराज. एकल्याचा नव्हे खेळ म्हणून मेळ मिळविला. सर्वांचं सहकार्य, अन्नदान देणारे, वर्गणी देणारे, मदत करणारे, झाडू मारणारे, सगळ्यांचे योगदान या सगळ्या सप्ताहाला लागतं. म्हणून एवढा दिमागदार, असं वाटतं जणू काही इथं पंढरी अवतरलेली आहे. एवढा गोड कार्यक्रम आपल्या ह्या परिसरामध्ये संत गजानन महाराजांच्या या प्रांगणामध्ये होतो आहे. आमची आदरणीय स्नेह सर्व महाराज मंडळी सुंदर साथ त्यांनी केली. आदरणीय श्री मृदंगाचार्य महाराज सर्वांचे चरणारविंदी विनम्र भावाने वंदन करतो आणि चिंतन सेवेला पूर्ण विराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज. विठ्ठल जय विठ्ठल जय जय.